रुचिता चुकीची, दुसऱ्या माणसाला सिंपती, रुचिता चुकीची, दुसऱ्या माणसाला सिंपती. पण ते सुरू कुठून झालं? त्याच लोकांनी इन्स्टिगेट आणि पोक केलंय, पण ते इन्स्टिगेशन दाखवलंच नाहीये. असं वाटतंय मला वेडा कुत्रा चावलं आणि मी उगीच ओरडते, असं काही घडलं नव्हतं. खरंच मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी इतक्या लवकर बाहेर पडेल. मी स्वतःला टॉप 5 मध्ये बघत होते. मी टास्क रद्द केले तर भाऊंनी मला गोल्डन कुऱ्हाड दिली. राकेश बापटनी टास्क रद्द केले तर राकेश बापटला मास्टर माइंड म्हणलं गेलं. ते जे तो सिंपती कार्ड खेळत होता ना, मग ते त्याच्या अंगकाठीवरून असू दे किंवा त्याच्या गरिबीवरून असू दे, तर मला खूप ढोंग वाटला. खूपच मोठा ढोंग होता. राखी सावंत आहे ती, राखीने भरपूर काय काय बोलले, भरपूर. त्याच्यावरती कधीच भाष्य नाही झालं. माझ्या फुटाणा टरमाळ्यावरती बोललं गेलं आहे आणि त्यांनी कॅरेक्टर असॅसिनेट केलं, त्याच्यावरती काय बोललं गेलं? काहीच नाही बोललं गेलं. तेच घडतं या घरात की जेन्युइनिटी, रिअल पर्सन आणि प्रेम लोकांना खपत नाही. मुखवटे खपतात आणि त्याच्यामुळे मुखवटेवाली लोक पुढे जातात. टॉप 5 2 नावं तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, आरबी आणि तन्वी. त्यांना जिंकवायला आलोय आम्ही सगळे. हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदा बजाज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आज आपल्यासोबत आहे कोल्हापूरची लाल तिखट मिरची म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी रुचिता जामदार. तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कशी आहेस? मी सदम्यातच आहे, अजूनही बाहेर पडली आहे त्याचं, पण थँक्यू सो मच फॉर वेलकमिंग मी. बिग बॉस मराठी 6च्या घरातून बाहेर पडलीस, पण जेव्हा एविक्शन झालं आणि त्यावेळी जी सिच्युएशन होती सगळी, भाऊ जेव्हा म्हणाले एन्व्हलप वगैरे उघडा, पण तुला वाटलं होतं का की एविक्शन होणार आहे? मला पूर्ण आठवडा नव्हतं वाटलं. इवन कोणालाच घरात कोणालाच अपेक्षा नव्हती, एकाही कंटेस्टंटला अपेक्षा नव्हती. पण ज्या प्रकारे सॅटर्डेच्या एपिसोडला मला जे बोललं गेलं होतं त्याच्यावरनं मला अंदाज आला होता की ओके, या गोष्टी अनुसार मी निघणार आहे आज बाहेर. थोडासा अंदाज? हा, गट बोलत होता माझा. तुला खरंच वाटतं का, तुझं मत काय आहे? म्हणजे प्राजक्ता, प्रभू आणि या सगळ्यांपेक्षा तुझा गेम वीक होता किंवा कुठे कमी पडलं? वोटिंग का कमी आलं? काय रिझन असावं एविक्शनचं? मला वोटिंग कमी आलंय, मला हे अजून डायजेस्ट नाही होतंय. कारण की लोक रडतायत, लोकांचा इतका सपोर्ट मिळतोय. मला लोक म्हणत होते की अकॉर्डिंग टू वोटिंग ट्रेंड्स टॉप 2 टॉप 3 मध्ये हे करत होतो आम्ही वोटिंग ट्रेंडमध्ये. तर मला वोटिंग कमी पडली, मला हे कळतच नाहीये. तसं बघायला गेलं तर वोटिंग मला दुसऱ्या आठवड्यात कमी यायला पाहिजे ते, जिथे मी राधाच्या अगेन्स्ट होते, सचिन कुमावतच्या अगेन्स्ट होते, करणच्या अगेन्स्ट होते. पण आत्ता जेव्हा मी ॲक्च्युली गेम बदलला होता आणि माझा गेम एक वेगळ्या डायरेक्शनने चालला होता, तेव्हा वोटिंग कमी येणं मला अपेक्षित नव्हतं. कारण की जो सपोर्ट मी आत्ता बघतीये त्या सपोर्टानुसार तर मला कळत नाही की कसं. आणि खरंच मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी इतक्या लवकर बाहेर पडेल. मी स्वतःला टॉप 5 मध्ये बघत होते. ओके, सुरुवातीपासून बघायला मिळालं एकतर तुमची टोळी फॉर्म झाली आणि त्यामध्ये तन्वीसुद्धा होती आणि तुमचं इक्वेशन खूप छान दिसत होतं. पण बेस्ट फ्रेंड टू दुश्मन असा तुमचा जो प्रवास झाला त्याबद्दल ऐकायला? माझ्याकडून जेन्युइनली एक इमोशनल अटॅचमेंट तिच्या टुवर्ड्स होती आणि मी तिला खरंच मैत्रीण मांडली होती. माझ्यासाठी वाईब खूप मॅटर करते आणि ती पहिल्याच दिवशी वाईब जुळली होती, घरात एंटर केल्याच. आणि तिच्यासाठी मी खरंच एक फ्रेंड म्हणून होते. पूर्ण आठवडा तिचा इतका अवघड गेला होता. जेव्हा ती पहिल्या पूर्ण आठवड्यात खूप निगेटिव्ह दिसली होती, तेव्हा तिच्यासोबत फक्त मी होते. तन्वी अगेन्स्ट होम आणि तन्वीसोबत मी अशी होते. पण जेव्हा मला गरज होती, तिला जसं कळलं भाऊच्या धक्क्यावरती रुचिता निगेटिव्ह दिसतीये खूप, तिने माझा हात एका झटक्यात सोडला. जे माझ्यासाठी खूप डिसहार्टनिंग होतं की तू जर मला मैत्रीण म्हणतेस ना, तर तू हे नव्हतं करायला पाहिजे. जसं आता तू म्हणालीस की रुचिता नेगेटिव्ह दिसते किंवा रुचिता विलन, आणि घरातही कॉन्व्हर्सेशन झालं होतं तेव्हा तू म्हणालीस की मी नेगेटिव्ह दिसते तर मी असंच खेळणार, मी विलन दिसते तर मी असंच खेळणार. काय माइंडसेट होतं एक्झॅक्टली गेम खेळण्याचं? मला माहीत नव्हतं की परखडपणे मतं मांडणं, जसं आहे तसं राहणं, रिअल राहणं आणि सोफिस्टिकेशनचा ढोंग न करणं हे निगेटिव्हमध्ये जातं, हे मला माहीत नव्हतं. पण मला असं झालं होतं की जर काही निगेटिव्हमध्ये जात आहे मी विलन बनते तर ठीक आहे, विलन तर विलन, पण मी जशी मी तशीच राहणार. मी ओरिजिनल पीस आहे, मी ओरिजिनलच राहणार आहे. उगीच प्रत्येक आठवड्याला मुखवटे बदलत राहा. आणि कारण की पर्सनॅलिटी तुमची एका महिन्यात नाही बदलू शकत. पर्सनॅलिटी बदलायला खूप टाईम लागतो, खूप कष्ट लागतात. आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये तर तुमची पर्सनॅलिटी बदलूच नाही शकत. तुम्ही काही केलं तुम्ही नाही बदलू शकत, कारण तुमच्या आजूबाजू कंटिन्यू ते ट्रिगर म्हणून फटाके पेटलेले असतात कंटिन्यू. तुम्ही त्याच्यामध्ये नाही स्वतःला कंट्रोल करू शकत आहे. तर जर काही जे लोकांनी जे बदल केले ना, ते फक्त मुखवटे होते. आणि मला माहिती होतं की मी इतकं झटपट काही नाही करू शकत आहे. सो मी ते ॲक्सेप्ट केलं होतं की ठीक आहे, असं तर असं ॲटलिस्ट लेट्स बी रिअल. लोकांना खरेपणा पण कुठेतरी आवडेल, आणि जो की शेवटी लोकांना आवडायला लागला होता. जसं तू म्हणालीस की काही जणांनी मुखवटे घातले होते, काही जण ढोंग करत होते, यामध्ये तुझ्यामध्ये कोण आहे? राकेश बापट, तन्वी, दीपालीताई, प्रभू चांगलेपणाचा आव नव्हता आणत,
पण गरिबीचा मुखवटा कुठेतरी होता. कारण की मी त्याला एका कॉन्व्हर्सेशनमध्ये विचारलं होतं की तुझ्या रील्सवरती, कारण की मी सगळ्यांना स्टॉक करून गेले होते, मी म्हटलं तुझ्या रील्सवरती तर तू खूप भारी भारी कपड्यांमध्ये दिसतोस, इथे का असे कपडे घालतोयस तू? तर तो काही बोलू नाही शकला. मग मीच त्याला काउंटर दिला, ब्रँड्स होते का? तो बोलला हो ब्रँड्स होते. मी म्हटलं मग सेम ब्रँड्सने तुला बिग बॉससाठी का नाही कपडे दिले? बिग बॉस नावाचा प्लॅटफॉर्म आहे. मी म्हटलं माझे तर फॉलोअर्स पण नाहीत, 35,000 वरती मला ब्रँड्स मिळत आहेत, तुला 2.5 मिलियनवरती कोणी पण देईल. तेव्हा तो बोलला की नाही नाही आणले होते, पण मग नंतर पाठवून दिले. आणि मग त्यांनी मोजके ते 3-4 कपडे त्यांनी ते ऑडियन्सला बिंबवून दिलं त्यांच्या डोक्यामध्ये की गरीब फॅमिली, एक सिम्पती कार्ड, जी की केसच नाही आहे. आपल्याला पण माहिती आहे की इन्फ्लुएन्सर्स लोकांचं काय, किती, कसं, हे सगळं अर्निंग वगैरे आपल्याला एक आयडिया असते, एक आपल्याला आयडिया असते. आणि ते जे तो सिम्पती कार्ड खेळत होता ना, मग ते त्याच्या अंगकाठीवरून असू दे किंवा त्याच्या गरिबीवरून असू दे, तर मला खूप ढोंग वाटला. खूपच मोठा ढोंग होता. त्याचं प्रत्येक वाक्याचं स्टार्टिंगच असं असायचं की तुम्ही लोक मला वीक समजता माझ्या हाईटमुळे आणि माझ्या शरीरामुळे. आणि ही टिप्पणी आम्ही कधीच केली नव्हती. पण तो ते एक बिल्डअप द्यायचा, म्हणजे लोकांचं आधीच त्याच्याकडे एक सिम्पती जाईल आणि लोक म्हणतील ओके हे लोक निगेटिव्हमध्ये आहेत. आणि तशी तन्वी पण होती आणि राकेश बापट पण होता. राकेश बापटने जे आधी हे केले होते की रुचिता टास्क रद्द करते, रुचिता शिव्या देते, प्रिन्सिपल्स, मॉरल्स, व्हॅल्यूज, राकेश बापटनी रिटर्नमध्ये त्या सगळ्या गोष्टी केल्या ज्या गोष्टींसाठी तो मला नाही म्हणत होता. फक्त फरक हा होता, मी टास्क रद्द केले तर भाऊंनी मला गोल्डन कुऱ्हाड दिली, राकेश बापटनी टास्क रद्द केले तर राकेश बापटला मास्टर माइंड म्हणलं गेलं. ओके. जसं आता तू म्हणालीस की टोळी आहे ना जी सुरुवातीपासून एकत्र होती, लॉयल होती एकमेकांसोबत आणि कुठे ना कुठे नेगेटिव्ह थोडं दिसायला लागली होती. टोळीचा काय गेम प्लॅन होता आणि दुसरी गोष्ट टार्गेट केलं जात होतं का टोळी? मला हे जाणवत होतं की टोळीला खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर टार्गेट केलं जात आहे. पहिली गोष्ट, मला टोळी सोडून स्टार्टिंगच्या काही आठवडे मला कोणाचा काहीच गेम नाही दिसला. असं होतं ना की टोळी काहीतरी करणार, त्याच्यावरती बाकी सगळे आपापल्या चपात्या शिकून घेणार. कारण की स्वतःचे कोणाचे काही मुद्दे नाहीत, स्वतःचे कोणाचे काही स्टँड नाही आहेत. टोळी काहीतरी करणार, त्याच्यावरती त्यांना मुद्दा भेटणार, मग त्याच्यावरती त्यांनी आकांतांडव करणार. जर या गेममध्ये टोळीच नसती ना तर घरांनी काहीच नसतं केलं. घर फक्त पिकनिकच करत बसलं असतं. आणि जे की केस आहे, अजूनही आहे घरामध्ये, भरपूर गोष्टी आहेत तशा की जोपर्यंत शेवटपर्यंत पण असं होतं की जोपर्यंत मी काही नाही करत तोपर्यंत काहीच नव्हतं घडत. शेवटी असं झालं की मी भांडायचंच बंद झालं, तर त्या आठवड्यात फक्त मी आणि विशालच दिसतोय. तन्वी दिसली नाही, अनुश्री दिसली नाही, दीपालीताई दिसली नाही, राकेश बापट दिसले नाही, कारण की मी ह्यांच्याशी भांडलेच नाही. मी विशालसोबत आमच्या त्या वेगळ्या डायनेमिक्समध्ये व्यस्त झाले, तर फक्त आम्ही दोघं दिसतो, हे लोक दिसतच नाही आहेत. म्हणूनच भाऊ बोलले का, आणि जे दिसले त्या चर्चेमध्ये पण ते आमच्याचबद्दल बोलत होते. सो ह्यांचा गेमच असा होता, टोळीला टार्गेट करा आणि तिथून फुटेज घ्या. ओके. पण टोळी अचानक वेगळी झाली, म्हणजे अनुश्री निघाली, रोशनदादा बाहेर आले आणि तुझ्या आणि विशालमध्येही काही वाद आम्हाला बघायला मिळाले. एकतर अनुश्रीचा निर्णय योग्य होता का? आम्हाला डे 1 पासून माहिती होतं आणि मी डे 1 पासून मीच स्वतः सांगितलं होतं विशाल आणि रोशनदादाला, अनुश्री पलटणार. कधी पलटणार हे आम्हाला क्लिअर नव्हतं. कारण अनुश्रीचं डे 1 पासून एकच स्टेटमेंट होतं, पूर्ण टोळीमध्ये राधा सकट. आमची एक इमोशनल अटॅचमेंटवरती आलो होतो आम्ही एकत्र, कारण की सगळे वेगळ्या लाईनचे आहेत. विशालचा आणि आमचा काही संबंध येत नाही. विशाल एक हाय क्लास फॅमिलीचा, तो वेगळा हिंदी करून आलेला, ज्याला मी काय बोलते ते कळत पण नाही. त्याची भाषा त्याला अर्धी मराठी, तो विचार करून बोलायचा, मी काय भाषा, तो मला अर्धा टाईम तेच बोलायचा की बाई तुझे शब्द वापरते मी ते आयुष्यातनं पहिल्यांदा ऐकले. सो त्याला काही कळायचं नाही. राधा काय बोलायची त्याला कळायचं नाही. रोशनदादा भलताच, रोशनदादाची ती जी अमरावतीची भाषा आहे ती स्टार्टिंगला आम्हाला झेपायला खूप अवघड गेली. माझी भाषा वेगळी. सो आम्ही ना इमोशनल टर्म्सवरती एकत्र आलो होतो. आम्ही कधी गेमसाठी एकत्र नव्हतो आलो. नाही तर गेमसाठी असतो ना तो खूप वेगळे ग्रुप्स बनले असते की आमच्या एज ग्रुपानुसार एक वेगळं, रोशनदादा वेगळीकडे, ते झालं असतं. पण ते नाही झालं. पण ते हळूहळू असं होत गेलं ना की टोळी नेहमी टार्गेटेड. अनुश्री फुटणार हे आम्हाला माहिती होतं, कारण की अनुश्रीने आधीच सांगितलं होतं की मी तुम्हाला इमोशनली अटॅच नाही आहे, मी इमोशनल लेवलवरती हा गेम खेळत नाही आहे, मी लोकांना इमोशनली अटॅच होतच नाही. सो आम्हाला माहिती होतं अनुश्री फुटणार. पण अनुश्री स्वतःचा फायदा करून फुटणार हे आम्हाला माहिती नव्हतं. तिने जोपर्यंत स्वतःचा फायदा होत होता तिने तो करून घेतला. कारण ह्याच्यामध्ये असं होतं की 2 लोक खूप निगेटिव्ह होते, मी आणि विशाल. त्यामुळं दुसऱ्या कोणाला पण काही उमेदवारी द्यायची, इम्युनिटी द्यायची, ते बोलतात जाऊ दे, त्यांच्यामधलं एकतर रोशनला द्या किंवा अनुश्रीला द्या. सो त्यांचे फायदेच होत होते त्याच्यामध्ये, नुकसान आमचंच होतं आणि त्यांचा फायदाच होता. पण तेव्हा एका पॉईंटला तिला कळलं नुकसान आता होतं आणि फायदा नाही होतं, सो तिने टोळी सोडली.
विशालबद्दल विचारायला आवडेल की तुमचं इक्वेशन खूप छान दिसत होतं. नक्कीच मागचा एक आठवडा किंवा वाईल्ड कार्ड एंट्रीनंतर जेव्हा संस्कृतीने ती येऊन क्रिपी हा वर्ड वापरला तुमच्याबद्दल, काय जे बाहेर दिसतंय, आणि त्यानंतर तुमच्या इक्वेशनमध्ये थोडी थोडी फूट दिसायला लागली किंवा वाद दिसायला लागले, त्याआधी जास्त नव्हते दिसत. तर यावर तुमच्या इक्वेशनवर काय? आमचं इक्वेशन डे वनपासूनच खूप जेन्युइन होतं आणि त्याच्यामध्ये कुठेही प्रेम, ती सेन्शुअलिटी, ते कुठंतरी त्या वेगळ्याच वळणाला जिथे चाललं होतं तसं काहीच नव्हतं. 10 वेळा आरडाओरडा करून झाला होता की बाबा इतका एज गॅप आहे, आमच्यात कधीच काही नाही घडू शकत. इमोशनल अटॅचमेंट आहे, सॉफ्ट कॉर्नर आहे, लॉयल्टी आहे, ट्रस्ट आहे, आणि ते कधीच तुटणार नाही, कारण त्या घरात ते मिळत नाही. आणि त्या घरात आम्ही एकमेकांसाठी होतं, कारण आम्ही आमच्या डोळ्यांसमोर आमची लोकं फुटताना बघितली. राधा गेली, तन्वी गेली, राधा गेली, अनुश्रीने धोका दिला, रोशनदादा गेला. आम्ही इतकी एकटे पडलो होतो ना की त्या ह्याच्यामध्ये ते असं वाटायला लागलं की ओके ह्यांचं काहीतरी वेगळं चाललंय, पण नाही. त्या पिरियडमध्ये आम्ही क्लोज आलो इमोशनली, कारण की घर अगेन्स्ट विशाल रुचिता होतं, पूर्ण घर अगेन्स्ट विशाल रुचिता. पण जेव्हा संस्कृतीने येऊन ते सांगितलं, मी रियालिटी शो केलेत आधी, मला माहिती आहे की हे कुठल्या वळणावरती ही सांगते. मला ते दिसलं की बाबा हे खूप घाणेरडं काहीतरी वाह्यात दिसलंय बाहेर, आणि मी तिथे माझ्या आधी घरच्यांचा विचार केला की जे आहेच नाही, जे नाहीच आहे. नाहीतर ज्या गोष्टी मी केल्यात त्या गोष्टींवरनं मला आजपर्यंत कधीच अफेक्ट नाही झाला. इतके 7 आठवडे जर का भाऊ मला काही गोष्टींवरनं बोलल्या, त्या गोष्टींवरनं मला कधीच नाही अफेक्ट झाला, कारण की त्या गोष्टी मी केल्यात, त्या गोष्टी मी ॲक्सेप्ट करते. पण ज्या गोष्टी मी केल्याच नाहीत आणि जर का त्या बाहेर तशा दिसल्यात, त्या गोष्टींनी मला इतकं अफेक्ट झालं. विशाल तरी शेवटपर्यंत समजवत राहिला की कोणाच तरी तिसऱ्याच्या बोलण्यामुळे आपल्यात का फूट पाडतेस. पण मला हेच होतं की मला ते आपल्या जेन्युइन नात्याला इतके घाणेरड्या वळणावर नाही बघायचं आहे, आणि ते बाहेर येऊन कळतं की ते खूप घाणेरड्या वळणावरती दाखवलं गेलं आहे. रुचिता जी एवढे दिवस मेंटली खेळत होती, तिथे प्रेझेंट होती, पण कुठेतरी इमोशनल टच जेव्हा लागला तिथे, आणि त्यामुळे तुझा गेम वीक झाला असं वाटते का शेवटचा? नाही, उलटा मला असं वाटतं की त्या गोष्टीमुळे मी कुठेतरी स्ट्रॉंग होत होते. आणि मी त्या आठवड्यामध्ये विशालच्या अगेन्स्ट जाऊन स्टँड घेतला होता. उलटा पालट रूममध्ये कधीही त्याच्या अगेन्स्ट न बोलणारी मी त्याच्या अगेन्स्ट बोलले होते. मी त्या उमेदवारीमध्ये नसते, पण ती चावी प्राजक्ताला मिळणार होती. मी गेम पालटवला. मी विशालचा ट्रस्ट गेन करून मी त्याच्याकडनं ती चावी प्लॅन प्लॉट करून घेतली. मी उमेदवारीमध्ये आले, मी विशालला बाजूला काढलं, मी फायनल उमेदवार झाले, आणि माझ्या हिशोबाने कोण कॅप्टन बनणार हे मी ठरवलं. पण ते दाखवताना असं दाखवलं की विशालने सगळं केलं. विशाल स्वतःच्याच पायावर का कुऱ्हाड मारून घेईल. तो मला असं वाटत होतं हा कुठेतरी टर्निंग पॉईंट होता माझ्या गेमचा, जिथे मी एक वेगळा ग्राफ चेंज होता, जिथे एक आरडाओरड करणारी रुचिता, ते एक सॉफ्ट आणि सरकॅझमनी सगळ्यांना हँडल करणारी रुचिता दिसत होती. पण मे बी तेच हँडल नाही झालं. मे बी लोकांना ते नको होतं. मे बी जी माझा ओरिजिनल फ्लेवर होता तोच त्यांना ॲक्सेप्टेड होता. आता तुझा ओरिजिनल फ्लेवर ते दिसला आम्हाला की तिखट मिरची, असं बाहेर खूप व्हायरल झालं आहे. तसंच लास्ट इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा रोशनदादा वगैरे म्हणाले होते की आम्ही खूप फनसुद्धा करायचो वगैरे, मस्ती वगैरे, पण ते जास्त आम्हाला दिसलं नाही आहे. तर याबद्दल काय सांगशील? माझा आणि रोशनदादाचा बॉन्ड इतका क्यूट होता, आणि मला असं वाटत होतं की लोकांना हे खूप आवडत असेल. म्हणजे सख्या भावासारखंच चाललं होतं. जे स्टार्टिंगला दिसलं की तो मला, जी रुचिता कोणाचंच ऐकत नाही तिला रोशनदादा समजवते, आणि ती शांतपणे अशी मान डुलवत सगळं ऐकून घेते. मी फक्त त्याच माणसाचं ऐकत होते. तो माणूस माझी वेणी घालायचा, मला हाताने भरवायचा, माझं डोकं मालिश करून द्यायचा, माझ्यासाठी ऑमलेट बनव, चहा बनव. तो मला गडीच म्हणायचा की तू माझा गडी आहे, तू अपरिचित आहे, टास्कमध्ये गेली की तू गडी होती, गड्यासारखी खेळतेस. तो बॉन्ड आमचा इतका क्यूट होता. सागरदादासोबतची इमोशनल अटॅचमेंट. सागरदादा उठून असाच नाही येणार कन्फेशन रूममध्ये जेव्हा मी फोनवर रडायला लागले. काहीतरी आमची इमोशनल अटॅचमेंट होती. माझा ह्युमरस साईड दिसलाच नाही. जे माळावाला टास्क होता, मोतीवाला टास्क, जिथे सचिन दादा, आणि त्याच्यामध्ये जो माझी साईड दिसली, ती साईड खूपदा होती शोमध्ये. ती साईड जशी चमेली ऑन ड्युटीवाली दिसली, ती साईड माझी शोमध्ये होती, पण ती नाही दाखवली गेली. ती साईड मला असं वाटतं की लोकांना तो फ्लेवर पण बघायला मज्जा आली असती. जी साईड शेवटी राखीसोबत दिसली. मी केल्यात भरपूर गोष्टी, बट हायलाइटेड फक्त ॲरोगंट आणि आरडाओरडा आणि ते शब्द तेच होते. ह्युमर मला असं वाटतं ती साईड जर का बाहेर आली असते ना, लोकांना अजून आवडलं असतं की ओके डायव्हर्सिटी आहे, हिच्यामध्ये अजून पण फ्लेवर्स आहेत. जसं तू म्हणालीस तसंच घरचेही म्हणत होते की रुचिता फक्त वेडेवाकडं बोलते किंवा रुचिता शिव्या देते, रुचिता ओरडून बोलते. या सगळ्याकडे जेव्हा ते वाद मिटायचा तेव्हा तू कशा दृष्टिकोनातून बघायचीस?
मला एवढं माहिती होतं की मी फक्त टार्गेट होती आहे. त्यांना एक गोष्ट कळली होती की रुचिता ट्रिगर होते आणि त्याच्या नादात काही बोलते. तिला तिच्यावरती कंट्रोल नाही राहत, विच आय ॲक्सेप्ट. मला स्वतःवरती कंट्रोल राहत नव्हता. कारण की ते घर असं आहे, जेव्हा तुमच्यावरती 11, 12, 13 लोक एक साथ तुमच्यावरती हमला करतात ना, कुठल्याच माणसाला ते हँडल होण्याच्या पलीकडचं असतं. आणि त्या लोकांचा गेम तोच होता. रुचिताला टार्गेट करा, रुचिताला इन्स्टिगेट पोक करा, मग रुचिता काहीतरी बोलणार, मग त्याच्यातनं रुचिता चुकीची आणि आपल्याला सिंपथी मिळणार. प्रत्येक केसमध्ये तेच झालं आहे, तुम्ही बघा. रुचिता चुकीची, दुसऱ्या माणसाला सिंपथी, रुचिता चुकीची, दुसऱ्या माणसाला सिंपथी. पण ते सुरू कुठून झालं? त्याच लोकांनी इन्स्टिगेट आणि पोक केलं आहे. पण ते इन्स्टिगेशन दाखवलंच नाही आहे. असं वाटतंय मला वेडं कुत्रं चावलं आणि मी उगीच ओरडते, असं काही घडलं नव्हतं. प्रत्येक भाऊचा धक्का जरी बघायला गेला ना, तो तुझ्यासाठी भारीच होता. एका तर भाऊच्या धक्क्यावर तुला बाहेर बसवण्यात आलं होतं आणि हा सगळा झाला. भाऊच्या धक्क्याबद्दल काय? ते जे बाहेर बसवलं गेलं होतं, माझी एक्सप्रेशन हीच होती. मी हतबल फील करत होते, मी हेल्पलेस फील करत होते, कारण मला कुठल्याच भाऊच्या धक्क्यावर बोलूच नाही द्यायचे. मी बोलायला लागले की नका बोलू, तुम्ही सांगू नका, तुम्ही मागचं उकरू नका. मग मी काय बोलू? स्वतःला डिफेंड कसं करू मी? लोक भाऊच्या धक्क्यावरती पार गाराणं घ्यायचे, पार गाथाबिथं उघडून सगळं, कुठलं पहिल्या आठवड्याचं पहिल्या दिवसापासूनचं सगळं सांगत बसायचे. मी कालचं बोलायला लागले तरी मला भाऊ नव्हते बोलू देत. मग ती कुठेतरी मला असं वाटलं ना की माझ्यासोबत का इतकं का, म्हणजे कंटेस्टंट्स पण टार्गेट करतायत, कुठेतरी मी बोलायला गेले स्वतःला डिफेंड करते, तिथं पण मला कुठेतरी थांबवलं जात आहे. आणि ते काही एक्सप्रेशनमुळे मला मग ते मला खूप हतबल फील झालं की बाबा स्वतःचं मत मांडायचं आहे, की मी पण बरोबर आहे, माझी बाजू तर ऐकून घ्या की माझ्यासोबत काही चुकीचं घडलं आहे. माणूस चुकीचा असू शकतो, पण 100पैकी 100% तोच माणूस चुकीचा नसू शकतो. आरबी सोबत सुद्धा तू कुठे ना कुठे स्ट्रॅटेजी करण्याचा प्रयत्न केला होतास. ती वर्कआउट का नाही झाली, किंवा तुझ्या एंडने तू करण्याचा प्रयत्न केलास की नाही? कुठली स्ट्रॅटेजी? तुम्ही दोघं बसलेला तेव्हा तू म्हणाला की आता आपण एकमेकांच्या विरुद्ध नाही खेळायचं, आपण दोघं खूप स्ट्रॉंग प्लेअर आहोत, तू पर्सनली स्ट्रॉंग आहेस, मी इंडिव्हिज्युअली स्ट्रॉंग आहे, तर आपण एकत्र खेळू असं. आरबीचं ना असं होतं की व्हॉट एव्हर ही इज डुईंग, एव्हरीथिंग वॉज फॉर द शो. सो मला माहिती होतं या माणसावरती मला ट्रस्ट ठेवणं अशक्य आहे. तो जे प्रिन्सिपल्स अँड मॉरल्सच्या बाता मारत होता त्यातल्या कुठल्याच खऱ्या नव्हत्या. म्हणजे त्याने स्टार्टिंगला एक जेंटलमन कॅरेक्टर जे जपलं होतं त्याच्या टोटल अगेन्स्ट आणि ऑपोजिटला तो सेकंड हाफमध्ये गेला होता. जसा करण गेममधनं आऊट झाला ना, आरबीचं टोटल कॅरेक्टरच फ्लिप झालं. म्हणजे तो माणूस जो डंका पिटत होता की टास्क रद्द नाही करायचा, ते किती अनफेअर होतं. गाजर त्यांनी डायरेक्ट वरती छतावर टाकलं, तिथपर्यंत जाणार कसं होतं आम्ही ते गाजर काढण्यासाठी. सो तो जे काय बोलत होता ना, मला त्यात काहीच खरेपणा वाटत नव्हता. त्याला गेम नव्हता पालटवायचा, त्याला फक्त विशालचा अगेन्स्ट जायचं होतं आणि ते मला कळलं होतं. म्हणून तू स्ट्रॅटेजी मी ट्राय केली होती, पण त्याचं असं होतं की त्याच्या कन्व्हिनियन्स अनुसारची त्याला स्ट्रॅटेजी पाहिजे होती. म्हणजे मी त्याला बोलले पण होते की जेव्हा उमेदवारीसाठी मी उभी होते अनुश्री आणि प्रभूच्या अगेन्स्ट, तेव्हा मी बोलले होते की नाव इज द टाईम, जेव्हा तू गेम फ्लिप करू शकतोस, तू मला आत्ता सपोर्ट कर, आय वुड गिव्ह इट बॅक. त्यांनी नाही केलं. मे बी ही वॉज वेटिंग की जेव्हा त्याच्या केसमध्ये येईल, त्याच्याकडे येईल, आणि जेव्हा माझ्याकडे चान्स असेल की विशाल किंवा रोशन दादामधनं एक चूज करायचा किंवा त्याला चूज करायचं, तर मी त्याला चूज करेल. मी का स्टार्ट करू? मी का आधी माझ्या लोकांना हे करू? त्याला असं होतं ना की सगळ्यांनी मिळून त्याला जिंकवा, पण आम्ही सगळे मिळून तुला ट्रॉफी द्यायला नाही आलो आहे. जे की घडतंय आत्ता, सगळे मिळून त्यालाच ट्रॉफी द्यायला बसलेत, पण ही केस नाही आहे. मी तरी त्याला ट्रॉफी द्यायला नव्हते गेले आणि मे बी म्हणूनच मी बाहेर आले, आय थिंक. बरं, राखी सावंत जी तुला म्हणत होती की छोटी राखी आहे आणि तुमचा बॉन्डही छान दिसला होता, तिच्या एंट्रीनंतर काही गेममध्ये बदल झाले? तिच्या एंट्रीनंतरच माझ्या सगळ्या इतके नरेटिव्स बदलायला लागले. ती काय विचार करून, काय फीडिंग, काय लोकांचं पर्स्पेक्टिव्ह किंवा स्वतःचं डोकं लावून आली होती मला नाही माहिती. त्याच्या आधी विशालच्या माझ्या नात्यावरती कसलंही लांछन नव्हतं. ती आली आणि खूप घाणेरडं नरेटिव्ह सेट व्हायला सुरू झाली. तिच्यामुळे ते सुरू झालं जेव्हा तिने खूप कॅरेक्टरलेस बोलली, कॅरेक्टरवर गेली, कॅरेक्टर असॅसिनेट केलं, खूप घाणेरड्या लेवलवर जाऊन बोलायला लागली ती. आणि तिला असं वाटलं होतं की मी ते हँडल नाही करू शकणार, पण मला माहिती होतं की मी हे सगळं हँडल करू शकते. जर का मी 11, 12 लोकांना एकसाथ हँडल करू शकते, तर राखी सावंत मला जड नाही आहे, एकटी बाई मला जड नाही आहे. तिने ते बघितलं की माझी शोसाठीची जिद्द किती आहे, की बाबा हिला काहीही बोला, हिला कितीही बोला, ही खचत नाही आहे. हिला भाऊच्या धक्क्यावर कितीही बोला
ती खचत नाही आहे. ती मला बोलली पण आहे की बाबा तुला मी छोटी राखी बोलते कारण की मी तुझ्या वयाची होते तेव्हा मी इतकीच स्ट्रॉंग होते, मी इतकी स्ट्रॉंग ओपिनियनेटेड होते आणि तू जशी शोसाठी जीव जान लगा रही आहे तशीच होते मी आणि मला तुझ्यामध्ये ती दिसते. आणि त्याच्यामुळे ती सॉफ्ट कॉर्नर माझ्यासाठी वाढत गेला. पण माझ्या डोक्यात तो राग होता की तिने माझ्यासाठी काय काय बोलली आहे, काय नाही बोलली आहे. पण मग मला ते पण कुठेतरी असं वाटलं की राखीने काही बोललं तरी ते ह्युमरमध्ये घेऊन जायचं आणि रुचिताने काय केलं तर ते नेहमी चुकीच्या डिरेक्शनला. राखी सावंत आहे ती, राखीने भरपूर काय काय बोलले, भरपूर. त्याच्यावरती कधीच भाष्य नाही झालं. माझ्या फुटाणा टरमाळ्यावरती बोललं गेलं आहे आणि तिने कॅरेक्टर असॅसिनेट केलं त्याच्यावरती काय बोललं गेलं, काहीच नाही बोललं गेलं. रारा इज रिअल और फेक फॉर गेम? ऑफकोर्स इट इज फेक. म्हणजे अख्ख्या ऑडियन्सला माहिती आहे इट इज फेक. हां, आरबी सगळ्यांना फ्लर्ट वगैरे करतो, तो तर सगळ्यांना करतच होता, हे ऑडियन्सला पण दिसतंय. स्टार्टिंगला मी राखीला हे पण विचारत होते की बाबा तू खरंच अटॅच झालेस का, केस वगैरे कापलेत? तेव्हा ती नाही बोलली, पण अचानक ती बोलली की कुठेतरी प्रत्येकाचं एक इमोशनल बॅगेज असतं आणि तिचं पण एक इमोशनल बॅगेज आहे की तिला फेम पैसा खूप मिळाला पण तिला कुठेतरी प्रेम नाही मिळालं. आणि तिला ते जेव्हा कुठेतरी असं वाटायला लागलं की ओ माय गॉड मला कुठून तरी अटेन्शन मिळतं, तेव्हा मे बी तिचं पण तेच झालं, इमोशनल अटॅचमेंट. पण ती एवढं दाखवत होती तेवढं नव्हतं, पण ती पण इमोशनली अटॅच होती. तुझ्या मते टॉप 5 कोण आहे? टॉप 5 2 नावं तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, आरबी आणि तन्वी. त्यांना जिंकवायला आलो आहे आम्ही सगळे. त्याच्यानंतर विशाल जर का खचला नाही तर विशाल. अनुश्री स्मार्टली खेळते, जर का ती एकटी नाही पडली तर अनुश्री. 5वं नाव जर का सिंपतीच्या ह्याच्या भरोसे जर का पाठवायचं तर प्रभू जाऊ शकतो. बाहेर येऊन तू राधाला भेटलीस, ते व्हिडिओजही आम्ही पाहिले आणि त्यानंतर जेव्हा घरात होतीस तेव्हाही मीम्स बनत होते तुझ्यावर खूप सारे, त्याबद्दल काय सांगशील? मी एवढी हसली आहे. मला फरक हाच आहे, मला रोडीजच्या वेळेस पण खूप ट्रोल केलं गेलं आहे, पण तेव्हा मी रडत होते. मी 3 महिने त्या सदम्यातून बाहेर नव्हते की लोक माझ्याशी अशी का वागतायत. पण यावेळेस मी इतकी हसली आहे की लोक बाप रे इतके व्हिडिओज बनवत आहेत, सगळे आयब्रोज जॉईन करतायत, तिथे काय काय चिटकवत आहेत, कपाळावरच्या मिशीवाली बाई, माहीत नाही काय काय. मज्जा येते टू बी ऑनेस्ट. मला स्वतःतला चेंज खूप आवडला की ट्रोलिंग आणि हेट निगेटिव्हली घेणारी पोरगी आज तीच हेट आणि ट्रोलिंग एन्जॉय करते. सो मे बी ही माझ्यासाठी विन विन आहे की जर का मी हेट पण इतकी पॉझिटिव्हली घेऊ शकते तर मी पुढे पण गोष्टी हँडल करू शकते. सो आय एम रेडी फॉर वॉट एव्हर कम्स इन माय वे. राधाबद्दल काय? खूप जेन्युइन पोरगी, खूप प्रेमळ पोरगी. पण तेच घडतं या घरात की जेन्युइनिटी, रिअल पर्सन आणि प्रेम लोकांना खपत नाही, मुखवटे खपतात आणि त्याच्यामुळे मुखवटेवाली लोक पुढे जातात. एक शेवटचा प्रश्न, घरात तुझे सगळ्यांसोबत थोडे बॉन्डिंग बघायला मिळाली कारण सगळेच इमोशनल झाले होते. बाहेर येऊन कोणाला भेटशील आणि कोणाला नाही, असं कोणी आहे का? मला दिसलेलं नाही आहेत अर्ध्या गोष्टी. मी जेव्हा चालले होते सगळे रडलेत. राकेश बापट, तन्वी, दीपालीताई, सागरदादा, प्राजक्ताताई, राखी सावंत रडली, राखी सावंतसारखी बाई. तन्वी जाताना माझ्या कानात येऊन जोरात किंचाळली आहे की ए बाई सोड मला. ती रडत रडत बोलते की ए बावळट, मी रडत रडत बोलते ए मूर्ख. कारण की ती कुठेतरी मैत्रीचं नातं होतं, कॉम्पिटिशन होती, पण आमच्या दोघींच्या पण मनात ती मैत्री होती. मला बाहेर कोणाशीही दुश्मनी ठेवायची नाही आहे. मी शोला शोसारखं ट्रीट करते. तिने खूप मोठे मोठे डायलॉग मारलेत की मेरी दुश्मनी घर के बाहेर भी होगी. ठीक आहे, पण माझ्यासाठी मी सगळ्यांना माफ केलं आहे. कोणी मला माफ करू न करू मला फरक नाही पडत. माझ्यासाठी शो संपला, तिथे दुश्मनी संपली. नाईस, थँक्यू सो मच. तुला एवढा वेळ दिलास आणि एवढी छान उत्तर दिलीस. थँक्यू सो मच.